नमस्कार, मी राखी. ABPच्या या खास भागात आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण भेटणार आहोत एका सिनेमाच्या हिरोला. हा हिरो कधी ॲक्शन दाखवतो, कधी रोमांस करतो, कधी हसवतो तर कधी रडवतो. फरक फक्त एवढाच आहे की हा हिरो पडद्याच्या मागे असतो. कारण पडद्यावर आपल्याला जे जे दिसत असतं ते सगळं उतरतं त्याच्या लेखणीतूनच. आणि म्हणूनच या खऱ्याखुऱ्या हिरोला तुमच्यासमोर आणण्याचा हा प्रयत्न. मी बोलतेय गीतकार, लेखक, दिग्दर्शक आणि पटकथाकार क्षितिज पटवर्धन याच्याबद्दल. क्षितिज, खूप खूप स्वागत आहे तुझं ABP माझ्यामध्ये. धन्यवाद धन्यवाद. आज क्षितिजला भेटण्याचा निमित्त आहे तो म्हणजे सिंघम अगेन हा सिनेमा 1 नोव्हेंबरला आपल्या भेटीला येतोय. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची अशी गोष्ट म्हणजे या सिनेमाचं स्टोरी, कथा जी लिहिली आहे आणि पटकथा जी लिहिली आहे ती क्षितिजची आहे. त्यामुळे खूप खूप अभिनंदन आणि आमच्या सगळ्यांसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. थँक्यू थँक्यू. इतक्या मोठ्या फ्रँचायझीचा आपण भाग आहोत, तर ही संधी तुझ्यापर्यंत कशी आली या प्रोसेसबद्दल जाणून घ्यायला आवडेल आधी. सगळ्यात आधी इथे बोलवल्याबद्दल खूप खूप आभार, मनापासून धन्यवाद. आणि सांगायला मला आवडेल की ह्या टीममध्ये मी एकटा नाही आहे. माझ्यासोबत 5 असे उत्तम लेखक आहेत की ज्यांनी या सगळ्या सिंघम अगेनच्या कथेला, पटकथेला आकार दिलेला आहे. आणि हिंदीमध्ये जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा निखिल मुसळे म्हणून आपलंच मराठी नावाचा पण गुजरातमध्ये राहणारा दिग्दर्शक आहे ज्यांनी मेड इन चायना नावाची फिल्म केली होती. आणि ज्याच्यासोबत मी सजनी शिंदे नावाची फिल्म केली, ज्याचे मी डायलॉग्स आणि ॲडिशनल स्क्रीन प्ले लिहिला होता. सो त्याला विचारणा झाली की तुझ्या ओळखीत कोणी चांगला लेखक आहे का, आम्ही बघत आहोत. तर त्यांनी माझं नाव सजेस्ट केलं. आणि एक दुसरा रेफरन्स होता करण व्यास, ज्यांनी स्कॅम लिहिली आहे. त्यालाही विचारणा झाली की कोणी चांगला लेखक आहे का अजून, की एक टीम आम्ही फॉर्म करतोय. तर सुदैवाने असं आलं की त्या दोघांनी माझंच नाव सजेस्ट केलं आणि मला सरांची भेट मिळाली. मी भेटलो सरांना आणि रोहित शेट्टी सरांना मी भेटलो आणि खूप अप्रतिम मीटिंग झाली. त्यांनी मराठी सिनेमाचे ते अतिशय मोठे चाहते आहेत, त्यामुळे त्यांनी मराठी सिनेमा मी केलेला पण पाहिला होता. त्यातले पण काही काही सिनेमे त्यांनी पाहिले होते, त्याबद्दल ते खूप मोकळेपणाने बोलले. त्यांनी डबल सीट पाहिला होता, माझ्यामध्ये फास्टर फ्रेंड पण त्यांनी पाहिला होता. तर ते खूप छान बोलले आणि खूप वॉर्मथनी बोलले. आणि मला असं वाटलं की अतिशय त्यांच्याबद्दल जे सांगतात की ते अतिशय जेन्युइन आहेत आणि समोरच्याशी अतिशय छान पणे वागतात, बोलतात. तर त्याचा मला एक प्रत्यक्ष फर्स्ट हँड अनुभव पण आला. कारण नेहमी आम्ही लेखक म्हणून हा विचार करतो की दिग्दर्शक आपल्याशी जे वागतोय, आपल्याशी जे बोलतोय, त्याने आपल्याला किती क्रिएटिव्ह फ्रीडम मिळणार आहे, आपल्याला किती काम करायची चांगली संधी मिळणार आहे. आणि रोहित सरांच्या बाबतीत ते पहिल्या मीटिंगपासूनच ते इक्वेशन खूप छान तयार झालं आणि एक टीम चांगली फॉर्म झाली. आणि मग आधी तू भेटला होतास रोहित शेट्टी? पहिली मीटिंग होती. आणि ही कधीची गोष्ट आहे? ही जवळपास 1.5-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. 2022 मिडची मी गोष्ट सांगतोय. आणि तेव्हा ते म्हणले की ह्या सिनेमासाठी आम्ही विचार करतोय, सिंघम अगेनसाठी. तर तेव्हा असं वाटलं की मोठं स्वप्न पूर्ण झाल्यासारखं वाटतं. कारण मी 2010-11ला जेव्हा मुंबईत पहिल्यांदा आलो तेव्हा थिएटरमध्ये पहिला पाहिलेला सिनेमा हा सिंघम होता. तर त्याची पोस्टही मला फेसबुक मेमरीत आली होती की तुम्ही 10-12 वर्षापूर्वी ही पोस्ट टाकली होती. आणि मी सरांना म्हणलं सुद्धा की काय योगायोग आहे की मी पहिला सिनेमा जो पाहिला इथे तो हा होता आणि आता त्याचाच 3रा भाग लिहिण्यासाठी तुम्ही मला बोलवलंय. सो खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे, खूप मोठा ऑनर पण आहे आणि तेवढीच मोठी जबाबदारी पण होती. आणि तिथून मग त्याचं एक कथासूत्र विणायला सुरुवात झाली आणि फार मजा आली. गेल्या 1.5 वर्षात आम्ही फार अप्रतिम एक टीम तयार झाली आणि आम्ही खूप मनापासून त्याच्यात काम करू शकलो. आणि एक असं लक्षात आलं की मी नेहमी अशा प्रोसेसेसकडे बघत असतो की ज्यातनं आपल्याला काहीतरी माणूस म्हणून शिकायला मिळतं. कारण आज एवढा मोठा डोलारा उभा करायचा, एवढी मोठी फ्रँचाईज तयार करायची, याच्यासाठी खूप गट्स लागतात. तर मला असं वाटलं की आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे लेखक म्हणून, एक तर त्याचा भाग व्हायची आणि दुसरं एक खूप मोठ्या माणसाची बुद्धी, त्याचं मन हे अभ्यासायची सुद्धा, की नेमका तो काय विचार करतो, तो कशा पद्धतीने स्टार्स हँडल करतो, तो कशा पद्धतीने गोष्ट हँडल करतो. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यात अशी आहे ना की हे डेमोक्रॅटिक आहे. म्हणजे हे लोकशाही मार्गाने आहे की एका माणसाचंच म्हणणं ऐकलं जात नाही, सगळेजण मिळून त्याच्यावर चर्चा करतात आणि मग गोष्टी मांडल्या जातात, त्या ऍक्सेप्ट किंवा रिजेक्ट केल्या जातात. तर ते फार अमेझिंग वाटलं. आणि जेव्हा हे कथासूत्र तयार झालं की मी म्हणलं सरांना असं एक आयडिया मला वाटतेय की याच्यात येऊ शकेल, तर ते म्हणाले की खूप सुंदर कल्पना आहे ही आणि आपण डेफिनेटली ह्याच्यावर काम करायला सुरुवात करू. तर तो माझ्यासाठी खूप इमोशनल किंवा महत्वाचा दिवस होता. कारण काय होतं की कुठल्याही सिनेमाला तुम्हाला एक धागा सापडायला लागतो. तो धागा जर तुम्हाला चांगला सापडला तर सिनेमा चांगला होण्याची शक्यता अधिक बनते. तर तो धागा आम्हाला सापडल्यामुळे
एक असं वाटलं की आता आपण एक चांगला सिनेमा डिलिव्हर करू शकू, चांगली गोष्ट विणू शकू, चांगलं काहीतरी सांगू शकू. तर तशा दृष्टीने मग तो प्रयत्न झाला आणि ते ट्रेलर लोकांना सगळ्यांना आवडतंय असं दिसतंय. आणि रामायणाची गोष्ट असल्यामुळे प्रत्येक जुनी नवी दोन्ही पिढ्या त्याच्याशी कनेक्ट होतात. तू सांग, म्हणजे ही जी मूळ गोष्ट होती, म्हणजे नंतर ती आकाराला आली आणि बाकीचे लोक तुझ्या सोबत आहेत, पण ही जी मूळ स्टोरी आहे ती तुझीच आहे. हा, म्हणजे मी त्यांना म्हटलं की हा धागा मला असं वाटतं ज्याच्यात रामायण येऊ शकेल. उगम तुझ्या. हा, म्हणजे मी त्यांना बोलता बोलता अगदी, म्हणजे मी खरं सांगू का, म्हणजे मला ऑन कॅमेरा सांगायला पण हे आवडेल की हा त्यांचा मोठेपणा आहे की त्यांनी मला कथेचं जे पूर्ण क्रेडिट त्यांनी दिलेलं आहे, तर ते कथा वस्तू माझी, अगदी खरं सांगू, स्टोरीमध्ये माझं नाव आहे, पण ते कथा वस्तू माझी आहे. त्याची कथा ऍक्च्युली आम्ही सगळ्यांनी मिळून फुलवलेली आहे. तर ते फक्त करायला मी एकटा नव्हतो. तर तिथे अभिजित आहे ज्यांनी असुर लिहिलेला आहे, संदीप आहे ज्यांनी कालापानी लिहिलेलं आहे, अनुष आहे जी भाडीपाची फाउंडर आहे, त्याच्यानंतर युनुस सजावल सर आहेत जे रोहित सरांच्या आधीच्या सगळ्या फिल्म्सचे स्क्रीन प्ले रायटर आहेत. तर त्यांचा अनुभव कमर्शियल सिनेमामधला खूप मोठा आहे. तर अशा सगळ्या रायटर्सची टीम तिथे स्क्रीन प्ले करण्यासाठी एकत्र होती आणि त्यांच्यावर काम करताना खूप मजा आली. आणि तो त्यांचा खरंच मोठेपण आहे. आणि मी त्यांना म्हणलं पण की आय एम ट्रुली ऑनर्ड टू वर्क विथ यू, कारण मी ह्या क्षेत्रात पाहिलेलं आहे की लोक क्रेडिट या गोष्टीवरनं केवढी भांडाभांडी करत असतात, एकमेकांचे अगदी म्हणजे पोस्ट टाकतात, स्टोऱ्या टाकतात, सगळं होतं. पण ह्या सगळ्या सिनेरिओमध्ये मी असा एक माणूस पाहतोय की ज्यांनी जेन्युइनली स्वतःहून ते क्रेडिट दिलं. तर ही माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे, खूप मोठी गोष्ट आहे. तुला काय वाटतं की याच्यातली कुठली अशी गोष्ट आहे, तू जेव्हा ते सगळं नरेशन देत होता, तर कुठली अशी गोष्ट आहे ती त्यांना खूप भावली असेल तुझ्या मते? मला असं वाटतं त्यांना खरेपणा भावला असावा. कारण मी कायम ही पॉलिसी ठेवली की आपण कुठल्याही मोठ्या माणसासमोर गेलो तरी आपण खरं सांगायला लाजायचं नाही, किंवा आपल्याला जे मनापासून वाटते ते सांगायला आपण कचरायचं नाही, किंवा त्याच्यात कमी नाही राहायचं, किंवा हा माणूस मोठा आहे मग ह्याला कसं हे सांगू, असं नाही वागायचं. आपल्याला जे मनापासून वाटते ते सांगायचं. आणि त्यांनाही ते कदाचित आवडलं असावं की फक्त होला हो न म्हणता ही गोष्ट अशी वाटते किंवा ही गोष्ट नाही चांगली वाटत आहे. तर अशी एक टीम आम्ही सगळ्यांनी मिळून फॉर्म केली आणि ती कदाचित त्यांना तो खरेपणा त्यांना आवडला असावा. तू मगाशी सांगितलं त्या काही प्रोजेक्ट्स असे असतात जिथे तुम्हाला अभ्यास करायला मिळतो त्यांच्या बुद्धीचा, तर हा त्याच्यापैकी एक आहे. थोडक्यात सांगशील काय अभ्यास, काय जाणवलं तुला त्याचं वेगळं? मला एक महत्वाची गोष्ट अशी जाणवली ना की एक प्रचंड प्रमाणात ओपन माइंडेडनेस आहे. म्हणजे आजच्या काळानुसार मेनस्ट्रीम कमर्शियल सिनेमामध्ये काय केलं पाहिजे याचा एक अतिशय उत्तम त्यांचा अभ्यास आहे. दुसरं म्हणजे कायम आपण असं म्हणतो ना की ज्या माणसासोबत एक टीम इतकी वर्ष काम करते याचा अर्थ तो माणूस त्या टीमची खूप घरच्यांसारखी काळजी घेतो. हे मी ऐकून होतो, पण जेव्हा मी ऑफिसला जायला लागलो आणि आम्ही एक वर्षभर त्याच्यावर बसलो तेव्हा त्याचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आला. म्हणजे अगदी छोटी गोष्ट असते की मीटिंगला येताना सुद्धा हे विचारणं की प्रत्येक जण जेवलाय ना, किंवा प्रत्येकाचं खाणं झालंय ना. ही इतकी छोटी गोष्ट आहे, पण ऍज अ रायटर मी अशा खूप मीटिंग केल्यात लंच टाइम मध्ये जिथे चहाच मिळालाय फक्त. असं मी आधी खूप वर्ष केलेलं आहे. तर त्यामुळे हे माझ्यासाठी खूप प्लेझंट सरप्राईज होतं. आणि मग तुम्ही बाकीची पण कामं सांभाळून हे करा, म्हणजे फक्त इथेच वेळ द्या असं नाही. तुम्ही आधीचं काही कमिटमेंट असेल तर ते तुम्ही पूर्ण करा. त्याची एक लिबर्टी त्यांनी दिली. कारण कसं असतं, एवढ्या मोठ्या दिग्दर्शक सहज असं म्हणू शकतो की तुम्ही फक्त पूर्ण वेळ मलाच द्या, आणि आम्ही देऊही शकतो. पण प्रत्येकाचं वर्क आणि लाईफ बॅलन्स करून ते अंडरस्टँड करून करणं ही खरंच खूप आणि प्रचंड अवघड गोष्ट आहे. खूप अवघड. म्हणूनच हा प्रश्न याच्यासाठीच विचारला, कारण बरेचदा काय होतं, मोठी कलाकृती, मोठी माणसं, आपलं वाटतं हे काहीतरी जगावेगळे रूल फॉलो करत असतील म्हणून मोठी होतात, तर तसं नसतं. साध्या आणि खऱ्या गोष्टींनी हे सगळं. आणि अजून एक खूप महत्वाची गोष्ट त्यांच्याकडनं ही शिकायला मिळाली की त्यांचं आयुष्य अत्यंत डिसिप्लिन्ड आहे. म्हणजे ते प्रचंड शिस्तप्रिय आहेत. त्यांच्या वेळा, त्यांच्या गोष्टी, त्यांची कामाबद्दल असलेली तळमळ, पॅशन, हे सगळं रोजच्या रोज ते त्या वेळेला ती गोष्ट करताना तुम्हाला दिसतात आणि मग तुम्हालाही ऊर्जा मिळते. म्हणजे आपण प्रत्येक वेळेला, म्हणजे तो म्हणतात ना की तुम्ही आयदर एक्सक्यूज द्या किंवा एफर्ट द्या, तर मी कायम त्यांना एफर्ट देताना पाहिले प्रत्येक गोष्टीमध्ये. तर ही इतकी महत्वाची गोष्ट आहे की एवढे सिनेमे ब्लॉकबस्टर्स दिल्यानंतर सुद्धा बसून कागद पेनानी स्वतःच्या गोष्टी लिहिणे की ही गोष्ट मला अशी वाटते, ही खूप मोठी गोष्ट आहे, खूपच मोठी गोष्ट आहे. 3 भाग आलेत या सिनेमाचे. आधीचे भाग तू एक तर तू पहिल्या थिएटरमध्ये मधला सिंघम रिटर्न्स पाहिला होता का, आणि तुला या तिसऱ्या भागाचं सिंघम अगेनचं वेगळे पण तू काय सांगशील की मला असं वाटतं की आता आपण नेहमी हे म्हणतो ना की मार्वल किंवा DC यांचं एक युनिव्हर्स तयार झालंय, आपण त्यांचे सुपर हिरोज बघतो, आणि मला असं वाटतं की पोलीस या एंटिटीला एका सुपर हिरो मध्ये कन्वर्ट करणं याचं काम रोहित सरांनी केलं, जे मला खूप मोठं वाटतं. आणि हे मी त्यांना स्वतः आणि मी त्यांना म्हणलं होतं
मी त्यांना असंही म्हणालो होतो की सर मला गंमत ही वाटते की मराठी माणसाला मेनस्ट्रीम हिंदी सिनेमात हिरो तुम्ही बनवले. कारण बाजीराव सिंगम घ्या किंवा संग्राम भालेराव घ्या, ही इसेन्शियली मराठी माणसं आहेत आणि ती अख्ख्या देशाचे हिरो झालेत. तर मी म्हटलं मला ही मराठी माणूस म्हणून खूप अभिमानाची गोष्ट आहे माझ्यासाठी. तर ते त्यांनाही असं झालं की अरे हो, हा विचार तू केलास हे खूप कमाल आहे. तर मी म्हटलं की माझ्यासाठी एकतर तुम्ही पोलिसांना जे 24 तास आपली सेवा करत असतात, जे वर्दीमध्ये आपली ड्युटी करत असतात, ज्यांनी देशासाठी पण जीव दिलेला आहे हे आपण पाहतो, तर त्यांना एका सुपर हिरो लेवलला तुम्ही नेलं. आणि दुसरं मराठी माणसाचं एक पोझिशनिंग राष्ट्रीय पातळीवर हिरोच्या पद्धतीने त्यांनी केले. तर या दोन्ही गोष्टी अजून एक टप्प्याने पुढे कशा नेता येतील असा विचार झाला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की एक युनिव्हर्स जेव्हा आपण एक्सपांड करतो तेव्हा त्याच्यात रायटरला फॅसिनेट करणारी गोष्ट ही असते की त्याच्यात काही आता धागे आहेत, जे धागे तुम्हाला सिनेमात बघायला मिळतील आणि मग त्या धाग्यांचं पुढे काहीतरी एका वेगळ्या गोष्टींमध्ये कल्मिनेशन होईल. तर आम्हाला नेहमी गोष्टी पेरायला खूप आवडतात. म्हणजे त्या काही गोष्टी यात पेरलेल्या आहेत ज्या पुढच्या काही गोष्टींमध्ये उगवतील. तर असं काय काय छान या सिनेमामध्ये आहे. अनेक सरप्राइजेस आहेत. आहेत. डेफिनेटली मुहूर्ताला मी अजय सरांना भेटलो. मला सरांनीच ओळख करून दिली की हा असा आहे, यांनी आपली गोष्ट आणि स्क्रीन प्ले मध्ये केलेला आहे. आणि हेही सांगितलं की त्याची आता एक सिरीज आलेली आहे जी खूप चांगली झाली आहे. आता ही खूप छोटी गोष्ट असते, पण आपल्या लेखकाचं दुसरं काम पण चांगलं झालंय हे सांगायला सुद्धा खूप मोठं मन लागतं. तर तेही माझ्या कायम लक्षात राहील की मी मुहूर्ताला ज्या दिवशी गेलो तेव्हा त्यांनी खूप मोठेपणाने ती ओळख पण करून दिली होती. आणि या छोट्या छोट्या जेस्टर्स असतात जे तुमच्या आयुष्यावर लक्षात राहतात. जसं तू मगाशी सांगितलं दोघांनी तुझं नाव सुचवलं. सध्या हिंदीमध्ये आणि बरेचदा असं गैरसमज होतो अच्छा मराठी कॅरेक्टर आहे म्हणून यांनी मराठी लेखक निवडला, एक असाही गैरसमज होऊ शकतो. क्षितिज, तुझे इतकं बोलतं तुझं काम ते आहे, तुझं लिखाण तसं, तर तुझी सध्या हिंदीमध्ये इमेज काय आहे? म्हणजे तुला काय वाटतं इतक्या लोकांशी तू भेटलायस तर काय इमेज आहे सध्या आपली? नाही, मला असं म्हणजे कोणाची म्हणतेस तू? माझी नाही, माझ्याशी काही इमेज तयार झालेली नाही अजून. तेवढं काही काम मी केलेलं नाही. पण तरी सुद्धा ज्या ह्याच्यामध्ये तू काम नाही, त्यांना हे माहितीये की मी मराठीत चांगलं काम केलेलं आहे, बरीच वर्ष काम केलेलं आहे. आणि माझी इमेज एवढी नक्की आहे की हा चांगलं काम करतो, हा वेळेवर काम करतो आणि हा खरेपणाने काम करतो आणि नरेशन चांगलं देऊ शकतो. एवढी नक्की एवढी नक्की झाली. त्यामागे तुझी मेहनत आहे. पुढचा प्रश्न तोच असणार होता ऍक्च्युली. तू दोन्हीकडे काम करतोय आणि आपल्या माणसांसोबत काम करताना एक कम्फर्ट झोन असतो भाषेमुळे, आपल्या ओळख असते हे ते. हिंदीत थोडंसं वेगळं, तर हे वेगळे पण तुला काय वाटतं हिंदी आणि मराठीतलं? नाही, हिंदीमध्ये खूप जास्त प्रोफेशनल ॲटिट्यूड आहे आणि माणसं एकमेकांना प्रोफेशनलीच भेटतात आणि मग ती कनेक्ट होतात. मराठीमध्ये ते अजून एक खूप घरगुती आहे आणि मी ते वाईट अर्थाने नाही म्हणत, मी चांगल्या अर्थानेच म्हणतो की ते घरगुती आहे. फक्त त्यावेळेला काय होतं की एकमेकांच्या मध्ये येण्याच्या बाउंड्रीज इतक्या पुसट होतात की आपण खूप जास्त इमोशनल पेक्षा सेंटिमेंटल होतो काम करताना. आपल्याला प्रत्येकच गोष्ट हवीहवीशी वाटते, लागायला लागते, त्रास होतो. असं एक मराठीत काम करताना खूप झालेलं आहे. पण ते तू महत्वाची सांगतोयस, पण ती बदलण्याची गरज आहे असं तुला वाटतं? आहे, मला असं वाटतं की ते आहे. तो अजून एका प्रोफेशनल सेटअप मध्ये त्या गोष्टी गेल्या ना तर चांगलं होईल. आणि याचं एक छोटंसं कारण मला असं वाटतं की हिंदी सिनेमा हा अनअपोलॉजेटिकली मेनस्ट्रीम जो सिनेमा आहे तो बिझनेस ड्रिव्हन आहे. म्हणजे त्याला एका इंडस्ट्रीचं स्वरूप आहे, त्याच्यात एक बिझनेस हा महत्वाचा भाग आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये प्रत्येकाला आपल्या हायरार्कीमध्ये आपली जबाबदारी माहिती आहे. मी जसं म्हणलं तसं की मराठी सिनेमा करताना सिनेमाची प्रेस नोट पण मीच लिहायचो. म्हणजे बऱ्याच सिनेमांना असं झालं की आता ह्याची प्रेस नोट लिहायची तर चला मी लिहून देतो, याच्या पोस्टचं काहीतरी मटेरियल लिहायचंय हेही तू लिहून दे. तर हे करण्यात वाईट काही नाही किंवा चुकीचं नाही, पण एका पॉईंट नंतर असं वाटतं की जो सिनेमाचं लेखन करतोय त्याचा तो स्पेशलाइज्ड जॉब आहे. तर ही गोष्ट करायला आता वेगळी माणसं आहेत. हिंदीमध्ये एक स्पेशलाइज्ड टीम असते करायला. तर मग त्यावेळेला तुम्हाला एक मेंटल कम्फर्ट मिळतो, रिलीफ मिळतो आणि तुमची एनर्जी जी आहे ती फक्त आणि फक्त क्राफ्टवर कॉन्सन्ट्रेट होऊ शकते. बरं, आणि तो त्या कामाचाही आदर झाला ना. म्हणजे तुम्ही इतकं गृहीत नाही धरू शकत, त्यालाही काहीतरी मान दिला पाहिजे. लेखक म्हणून हा प्रश्न विचारायचा आहे की हल्ली ना लोकांना नॉस्टॅल्जिक व्हायला खूप आवडायला लागलंय, म्हणूनच इतके जुने पिक्चर आहे म्हणजे जे किती आणि कलेक्शन पण चांगलं होतंय त्यांचं. तर कथा त्या तोडीच्या येत नाही म्हणून प्रेक्षक तिथे वळतायत थिएटरकडे, की खूप नॉस्टॅल्जिक व्हायला आवडतंय म्हणून वळतायत? तर लेखक म्हणून तुला याचं कारण काय वाटतंय? नाही, मला असं वाटतं की नवीन एक्सपेरिमेंट करायला घाबरलं नाही पाहिजे. आणि अगदी खरं सांगायचं ना तर आपल्या मुळांकडे किंवा आपल्या ऑथेंटिसिटीकडे परत जायची ही सर्वात उत्तम वेळ आहे. ओके, सर्वात उत्तम वेळ. आज तुम्ही स्त्रीसारखा सिनेमा बघा की सिनेमा हॉरर कॉमेडी एक आहे
पण त्याच्यामध्ये एक धागा फार सुंदर आहे, तो म्हणजे स्त्रियांबद्दलचा आदर. आणि तो खूप सुंदररित्या पेरलेला आहे, म्हणून ती फिल्म रिलेव्हंट आहे. ती आज लोकांना एवढ्या मोठ्या प्रमाणावर आवडलेली. तर काहीही झालं तरी आपलं जे कल्चर आहे, आपलं ऑथेंटिसिटी, आपले रूट्स आहेत, याच्यात जी गोष्ट मुरलेली आहे ना, ती लोकांना बघायला आवडते. साऊथचा तुम्ही आज कुठलाही सिनेमा काढा, मग तो जय भीम असू दे किंवा आता महाराजासारखी फिल्म आलेली असू दे, त्याच्यामध्ये एक अस्सल त्या मातीतली गोष्ट आहे, त्याला चांगलं स्टारचं बॅकिंग आहे आणि ती गोळीबंद पद्धतीने पडद्यावर दाखवलेली आहे. त्यामुळे त्या तिन्ही गोष्टी जेव्हा तुम्हाला एकत्र बघायला मिळतात, तेव्हा मला नाही वाटत प्रेक्षक त्याला नाकारतात. इव्हन मराठीमध्ये असं तुम्ही बघा, वाळवी सारखा सिनेमा एकदम ऑफबीट आणि वेगळाच सिनेमा आहे, की असा सिनेमा कोणी एक्सपेक्टच केला नव्हता. पण मी जेव्हा थिएटरमध्ये पाहिला तेव्हा मला प्रचंड आवडला. आणि मला असं झालं की ह्याला आपण म्हणतो की हा मेनस्ट्रीमला पण सक्सेसफुल होणारा एक्सपेरिमेंटल सिनेमा आहे. म्हणजे तुझं असं मत एक्सपेरिमेंट व्हायला पाहिजे, डेफिनेटली व्हायला पाहिजे, 100% व्हायला पाहिजे. कारण काय आहे की ते एक्सपेरिमेंट नाही झाले तर मग आपण नवीन नवीन शक्यता पडताळून नाही बघणार. आणि काय होतं की जुन्या गोष्टीचं रिइंटरप्रिटेशन करणं हा एक वेगळा भाग आहे, पण जुनीच गोष्ट परत तशीच मांडणं हा एक, म्हणजे मला असं वाटतं की ते थोडं कमी झालं पाहिजे. जुन्या गोष्टीला तुम्ही नव्या पद्धतीने तुम्ही इंटरप्रिट करताय, त्याचा तुमचा टेक सांगताय, तर दॅट इज ऍक्सेप्टेबल, कारण तुमचं त्याच्याबद्दल काहीतरी म्हणणं आहे. तर ते मला वाटतं डेफिनेटली व्हावं. पण फक्त जुनं, म्हणजे मी जे नाटकाच्या बाबतीत पण कायम म्हणतो की फक्त जुनी नाटकं नको, त्या जुन्या नाटकाचं आजचं काही इंटरप्रिटेशन आहे का ते आपण करूया, 100% करूया. किंवा नवीन नाटकं करूया, नवीन लेखक तयार करूया, त्यांनी नवीन सेन्सिबिलिटी येईल. ओके. म्हणजे नाटक असेल, OTT, आता सिनेमा, म्हणजे ही आहे पहिल्या हिंदी सिनेमा आणि मराठी, अशा तिन्ही गोष्टींमध्ये इतकी जबाबदारी वाढली. म्हणजे क्षितिज पटवर्धन ह्या नावावर आता इतका विश्वास आहे की काहीतरी चांगलं. 24 तास तुलाही मिळतात, 24 तास आम्हालाही मिळतात. मॅनेज कसं करतं सगळं? मग मी म्हणलं तसं, मी प्रत्येक गोष्ट लिहायच्या आधी एका अशा स्टेटमध्ये जातो की जिथे मी स्वतःला अत्यंत खरेपणाने हा प्रश्न विचारतो की हे लिहायला मला मजा येणार आहे का नाही. एक सगळ्यात महत्वाची गोष्ट. दुसरं, आपण बऱ्याच वेळेला आपला खूप जास्त फाजील विचार करतो. म्हणजे आपल्याला स्वतःबद्दल खूप एक भ्रामक कल्पना तयार होतात की माझा प्रेक्षक किंवा माझा ऑडियन्स काय म्हणेल. तर असं खरं तर काही नसतं. ऑडियन्स असतो आणि तो त्या वेळेपुरता बघत असतो की तुम्ही काय काम केलं. त्याला आवडलं तर तो हो म्हणतो, नाही आवडलं तर नाही म्हणतो. तर आपण त्यांच्या वेळेला न्याय देऊ शकणार आहोत का, हा एक दुसरा, किंवा मी ऑडियन्स म्हणून स्वतःच्या वेळेला न्याय देऊ शकणार आहे का, हा दुसरा मुद्दा. आणि तिसरा आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा की आपण आजच्या काळाला रिस्पॉन्ड करणार आहोत का, त्या कामामधनं जे काही आपण काम करतोय त्यांनी आपण एक रिस्पॉन्स देणार आहोत का. या तिन्ही कसोट्यांवर ते काम थोडंसं घासून बघितलं तर तुम्हाला त्याचं उत्तर सापडतं. कारण बरीच लोक मला असं म्हणाली की अरे आता तू हिंदी सिनेमा केलास मग मराठी नाटक पुढे करतोस. तर मला ते हा हिंदी सिनेमा आणि हा मराठी नाटक असंच मुळात मी मानायला तयार नाहीये. माझ्या दृष्टीने मराठी नाटकही तेवढंच ताकदीचं आहे, हिंदी सिनेमाही तेवढाच ताकदीचा आहे. त्यामुळे यू नेव्हर नो, कदाचित मी पुढे एखादं नाटकही करीन, माहित नाही. छोटीशा थोडक्यात उत्तर दिले तरी चालेल. क्षितिज पटवर्धनला कधी आणि कुठे सगळ्यात जास्त चांगलं सुचतं? शक्यतो पहाटे आणि जेव्हा मी माझ्या स्टडी रूम मध्ये एकटा बसलेला असतो तेव्हा. अच्छा. तुझा फेवरेट टाइमपास? माझा फेवरेट टाइमपास खाण्याचे रील्स बघणे. डोंट टेल मी. खरंच मला वेगवेगळ्या ठिकाणी काय काय चांगलं खायला मिळतं हे बघायला आवडतं. की अच्छा या शहरामध्ये हे छान मिळतं, मग कधीतरी आपण जाऊन तिथे बघूया. वा वा. तुझी प्रेरणा काय, हे सगळं लिहायला काय? मला असं वाटतं की आपण अजून पुरे पडत नाही आहोत ही भीती ही माझी प्रेरणा आहे. म्हणजे मला कायम असं वाटतं की मी अजून स्वतःला खोदू शकतो, अजून चांगलं करू शकतो. कदाचित हे आत्ता मी पूर्ण नाहीये अजून मला पूर्णत्व कामात यायचंय. तर कॉन्स्टंट ती एक वल्नरेबिलिटी माझ्यात जिवंत आहे. मी कधीच असं होत नाही की अरे हा झालं आता मी खूप भारी काम केलं. तर ती कॉन्स्टंट एक जी टोचणी आहे ना मनाला की नाही हे नाही झालं, अजून होऊ शकतं, तर ती मला असं वाटतं काम करण्याची प्रेरणा आहे. तुला कुणासाठी लिहायचंय, ड्रीम प्रोजेक्ट? मला अगदी खरं सांगायचं तर मला पुन्हा रोहित सरांसाठी पण लिहायला आवडेल. कारण इट्स अ जेम ऑफ अ टीम अँड इट्स अ खूप मोठा माणूस आहे. त्यांच्याच बरोबरीने मला शुजित सरकार दिग्दर्शक आहेत, त्यांच्यासाठी लिहायला खूप आवडेल. मला अतिशय आवडणारे दिग्दर्शक आहेत. आणि मला स्वतःसाठी लिहायला पण खूप आवडेल, कारण मला सिनेमा दिग्दर्शन करायला पण खूप आवडेल कधीतरी पुढे, मला माहित नाही. पण मला असं वाटतं की मी दिग्दर्शक म्हणून मीच लिहिलेल्या लिखाणाकडे एक वेगळ्या पद्धतीने पाहू शकेन. तर ते थोडं एक्साइटिंग असेल असं वाटतंय. वा, वाट बघू आम्ही याची. तुझ्या मते लेखकांसाठीचा सर्वात महत्वाचा गुण कुठला आहे?
ओपन असणं. कारण तुम्ही जर ओपन नसाल तर तुमच्या आयुष्यातल्या खूप मोठमोठ्या संधी तुम्ही सहजपणे तुमच्या आयुष्यातनं निघून जाऊ शकतात. आणि जर तुम्ही मोकळे असाल, ओपन असाल, दुसऱ्याचं ऐकायला तयार असाल तर प्रत्येक माणूस हा तुम्हाला काही ना काहीतरी शिकवून जातो. आणि तुम्ही हा जर मुद्दा मनाशी ठरवलात की जो माणूस माझ्यावर टीका करणार आहे तो सुद्धा माझं भलंच करतोय, तर त्या गोष्टीने तुमचा आयुष्याकडे आणि लिखाणाकडे बघायचा अप्रोचच चेंज होऊ शकतो. ओके. क्षितिज लेखक नसता तर? क्षितिज लेखक नसता तर कदाचित मी इथे बसलो असतो आणि इंटरव्ह्यू घेत असतो. हो, तू जर्नलिझम केलेलं आहे. मी मास्टर्स केलं. पण मग कधी वाटलं नाही यावर मी रिपोर्टर सुरुवात त्यांनीच केली होती, रिपोर्टिंगनी केली होती. कुठे केलंय मी दैनिक केसरीमध्ये काम करायचो. अच्छा, प्रिंटमध्ये. प्रिंटमध्ये. सो तेव्हा सुरुवात केली होती, पण त्यानंतर मग हळूहळू अजून रायटिंग वेगळं परस्यू करायचं म्हणून मग ऍडव्हर्टायझिंग केलं आणि मग इव्हेंच्युअली नाटक आणि सिनेमाकडे कुठल्या वळलो. प्रकारच्या बातम्या लिहायच्या? कुठलं बीट आवडायचं? मी त्यावेळेला फार इंटरेस्टिंग बातम्या कव्हर केल्या होत्या. जिमी कार्टर जे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष आहेत ते मळवलीला आले होते, त्याची बातमी मी त्यांना भेटून कव्हर केली होती. त्याच्यानंतर एक बातमी मी कव्हर करायला गेलो होतो, अँजेलिना जोली आणि ब्रॅड पिट पुण्यात आले होते, पण तेव्हा मला सांगितलं होतं की जाऊन त्यांचा इंटरव्ह्यू घे. तर मी म्हटलं मला कसे ते भेटतील जाऊन. मग मी त्या हॉटेलमध्ये जाऊन विचारलं की राहतायत काही ते म्हणले नाही. मग मी परत आलो. तर असे पत्रकारितेच्या बाबतीतले खूप रंजक किस्से आहेत. आणि ते पण पत्रकारितेची एक गंमत अशी आहे की कमीत कमी शब्दांमध्ये ती गोष्ट मांडायचं जे कसब आहे की 300 शब्द आहेत आणि जर खूप चांगला असेल, एक्सक्लुझिव्ह असेल तर बायलाईन मिळणार आहे. तर त्यामुळे ते कन्साईज गोष्टींमध्ये लिहायची सवय पत्रकारितेमुळे लागली. आणि एक काहीही तुम्ही म्हणा पण पेपरामध्ये तुमचं नाव पाहणं याची एक वेगळी किक आहे. तर ती मी खूप काळ अनुभवली आणि त्याची फार मजा आली. आणि कुठला पेपर? केसरीमध्ये. ओके. तुझंच लिहिलेलं तुझं आवडतं गाणं किंवा कुठला डायलॉग? मला स्वतःला असं वाटतं की माझ्या राजारं माझ्या शिवबारं हे गाणं माझ्या हातनं जे लिहिलं गेलं, मी असं नाही म्हणणार मी लिहिलं, पण आता मांडी तुझी दे एकदा माझ्या उशाला र, तर तेव्हा एक काहीतरी असं वाटलं की एक कोणीतरी आपल्याकडनं हे लिहून घेतंय का काय, ही भावना जी आहे की प्रत्येक मावळ्याच्या मनातली जी भावना आहे ती पर्सनल होऊन सांगता येईल का, असा एक खूप अवघड टास्क त्या गाण्यात होता आणि तो टास्क पूर्ण करता आला त्या गाण्याच्या निमित्ताने. तर ते गाणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल खूप पर्सनल कनेक्शन तयार झालं माझं त्या गाण्यानंतर. म्हणजे आधी पण मी त्यांच्याबद्दल वाचलं होतं, ऐकलं होतं, सगळं होतं, पण त्या गाण्यानंतर मी अजून त्या व्यक्तिमत्वाकडे ओढला गेलो, जास्त वाचायला लागलो, जास्त बघायला लागलो. तर डेफिनेटली ते गाणं कायम माझ्यासाठी खूप महत्त्वाचं राहील. क्या बात आहे. एक शेवटचा प्रश्न, जसं आता तू सांगितलं मराठीपासनं ही सुरुवात झाली होती, आता हिंदीकडे हा प्रवास तुझा सुरू झाला आहे, पुढे अजूनही साऊथ इतर भाषांमध्ये सुद्धा तो व्हावा यासाठी शुभेच्छा. तुला जसं तू सांगितलं रोहित सरांसोबतची तुझी पहिली मीटिंग, सगळ्या क्षेत्रात छान तुझ्या कलाकृती सध्या सुरू आहेत. तुला तुझ्या लिखाणाची ताकद काय वाटतं की ह्याच्यामुळे माझं लिखाण भावतं तिन्ही माध्यमात? मला असं वाटतं की एकतर कल्पनेमधलं नाविन्य, की प्रत्येक गोष्टीमध्ये आहे तेच करण्यापेक्षा नवीन काय करू शकतो याचा एक केलेला विचार. दुसरं असं की त्याच्या मांडणीमध्ये आपण अजून काय शक्यता तपासू शकतो ज्या आपण आधी तपासल्या नाहीयेत, आधी आपण ते केलेलं नाही, तर नव्याने आपण काय मांडू शकतो. आणि तिसरं मला असं वाटतं की आपण किती वेगवेगळ्या लोकांबरोबर कोलॅबरेट करू शकतो. म्हणजे मला कायम ह्याचं मजा वाटते. खूप लोक त्याला घाबरतात, पण मला कायम मजा याची वाटते की अजून सुपीक मेंदू जर आपल्या संपर्कात आले आणि अजून चांगली मनं जर आपल्या संपर्कात आली तर आपलंच काम अधिक चांगलं होणार आहे. म्हणजे तर आजीबाई जोरातमध्ये पण मुग्धाही स्वतः उत्तम लेखिका आहे, तर तिने 2 असे सजेशन्स दिले जे मला असं आलं की अरे हा विचार मी माझ्या नाटकाच्या बाबतीत पण केला नव्हता. तर काय होतं की अशा लोकांबरोबर सतत काम करणं ज्याने तुमचा क्राफ्ट एनहान्स होत राहील, तुमचा मेंदू अजून सुपीक होईल आणि तुमचं मन अजून छान होईल. या 2 गोष्टी मी त्याकडे कायम प्रत्येक कामानुसार बघतो आणि तेच पुढे घेऊन जातो. थँक्यू सो मच क्षितिज. तुझ्या संपूर्ण या बोलण्यातनं एक गोष्ट जाणवली की तुझा प्रामाणिकपणा, खरेपणा, सच्चेपणा हीच खरं तर तुझ्या कामाची ताकद आहे आणि ती अशीच सुरू राहू देत आणि ती सगळ्यांना भाव देत यासाठी खूप खूप शुभेच्छा सगळ्या पुढच्या प्रवासासाठी. आणि थँक्यू सो मच. आज तू खूप इंटरेस्टिंग आणि छान गोष्टी आमच्यासोबत शेअर केल्या. सिंगमची आय गेस पहिली मुलाखत न्यूज चॅनलमध्ये ही असेल. आणि मला ह्या माध्यमातनं मला सिंगमच्या सगळ्या टीमचे आभार मानायचे. रोहित सर असतील, युनुस सर असतील, जे आमचे रोहित सरांच्या सगळ्या फिल्म्स त्यांनी स्क्रीन प्ले लिहिलेला आहे याच्या आधीच आणि आमच्या टीममध्ये ते खूप महत्त्वाचा
भाग होते आणि बाकीची जी आमची सगळी टीम आहे. तर या सगळ्यांमुळे मला हे काम करता आलं आणि इथपर्यंत येता आलं आणि पुढची हिंदीची कामं आता मिळालेली आहेत, त्याचंही काम चालू आहे. सो त्यांचेही आभार, तुमचे आभार आणि सगळ्या प्रेक्षकांना दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. सिंघम अगेन नक्की बघा 1 नोव्हेंबरपासून आणि मी आशा करतो की तुम्हाला आवडेल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.